हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 11वी अर्थशास्त्राच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी 6 वाजता DHU अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर अर्थशास्त्राचे क्लासेस होतात, लाईव्ह लेक्चर्स, त्याचबरोबर ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा होतात. आता युट्यूबवरचे जे लेक्चर्स असतात त्यामध्ये आपण बेसिक गोष्टी डिस्कस करतो. बट 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेले आहे, फक्त 1000 रुपयामध्ये 11वीचे तिन्ही चारही विषयाचे क्लासेस ते करू शकतात. त्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी फुल फ्लेज शिकवल्या जातील, नोट्स लिहून दिल्या जातील, सर्व गोष्टी त्यामध्ये पद्धतशीररित्या होतात. हा फक्त एक युट्यूबचा डेमो व्हिडिओ आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. बघा, आपलं आतापर्यंत 11वीचे 3 चॅप्टर ऑलरेडी आपण डिस्कस केला, ज्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा हे तिन्ही चॅप्टर्स आपण लर्न केलं. आजपासून आपल्याला चौथा चॅप्टर स्टार्ट करायचा, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. जर इंग्लिश मध्ये सांगायचं असेल, द इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. आता अर्थव्यवस्था म्हणजेच काय की बाबा, महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्ट लोकसंख्या किती आहे, महाराष्ट्राच्या लोकांचा एक्झॅक्ट व्यवसाय काय आहे, लोकसंख्या तर किती आहे ते तर झालंच, व्यवसाय काय आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा कशी आहे, त्याच्यावर विकास कामे झालेत का, पायाभूत सुविधामध्ये येतात रस्ते वाहतूक आले, जल वाहतूक आलं, हवाई वाहतूक कशी आहे, एक्झॅक्ट महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, महाराष्ट्राच्या लोकांचं एक्झॅक्ट महाराष्ट्राची GDP किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, लिंग गुणोत्तर ज्याला आपण सेक्स रेशो म्हणतो ते किती आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये व्यवस्थित डिस्कस करायचे. म्हणजे इन शॉर्ट, महाराष्ट्राबद्दल आतापर्यंत जेही गोष्टी तुम्हाला माहित नव्हतं ते सर्व गोष्टी या क्लासमध्ये, ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला माहित होऊन जातील. ऑलराईट, जर तुम्ही 11वी कॉमर्स मध्ये असाल, तुमचं काम एकच आहे की तुमच्या सर्व मित्रांचं व्हॉट्सअप ग्रुप ऑलरेडी तयार झाला असेल, राईट, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची. त्याचबरोबर आपल्या क्लासेस मार्फत जेही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, त्या सर्व नोट्स, त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. कारण तुम्ही आता 11वीला आहात, बरोबर आहे, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 12वीला जातात. 11वी, 12वी, बीकॉम फर्स्ट, सेकंड, थर्ड सगळ्यांचे नोट्स, सर्वांचे व्हिडिओज, सर्वांचे PDF आपल्या क्लास मार्फत तुम्हाला सेंड केल्या जातील. तर ते सर्व गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचे. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आजचा जो सेशन आहे तो स्टार्ट करूयात. बघा, महाराष्ट्राची जी निर्मिती झालेली आहे, महाराष्ट्राच्या राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे. लोकांच्या संघटित प्रयत्नांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जेवढेही लोक होते, राईट, ते सर्व लोक एकत्रितपणे काम केले. महाराष्ट्रातील सर्व उद्योग आहेत, व्यापारी संस्था आहेत, MIDCतले सर्व दाल मिल्स वगैरे असतील किंवा प्रोडक्शन उत्पादन एरिया असेल, या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्राला एक दर्जा प्राप्त झालेला आहे. दर्जा म्हणजेच काय, आज तुम्ही कोणत्याही बघा फिल्म एरिया असेल, राईट, तर बॉलिवूड जे आहे ते मेन बॉलिवूडचं एपी सेंटर कोणतं आहे, मुंबई आहे. अनेक IT इंजिनियर लोकांना विचारा की बाबा तुम्हाला कुठं जायचंय, तर एकतर सांगतात मला पुण्याला जायचंय किंवा मुंबई किंवा नागपूर सारख्या ठिकाणी जॉब करायचा. म्हणजे ऑल ओव्हर द इंडिया लोकांना इन फ्युचर मध्ये त्यांचा बिझनेस सेटअप करायचा असेल, प्रॉपर्टी घ्यायचा असेल, जागा घ्यायचा असेल, कुठं ना कुठं जेवढंही त्यांचं ओव्हरऑल उत्पन्न आहे त्यातला काही भाग ते महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात. कारण महाराष्ट्राला तसं एक दर्जा, एक स्टेटस प्राप्त झालेला आहे, राईट. त्याच्यानंतर आपण काही बेसिक गोष्टी आणखी पाहूयात. महाराष्ट्राची प्रशासकीय विभाग, ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जाते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स. बघा, आता प्रशासकीय विभाग म्हणजेच काय, प्रशासन म्हणजेच काय की बाबा इथून सगळं हाल जे म्हणजे प्रशासकीय विभाग म्हणजेच काय, प्रशासकीय विभागातून पूर्ण राजकीय असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, ते देखभाल करण्यात येतात. जसं की आता उदाहरणार्थ, तुम्ही ज्या गावामध्ये असता, राईट, तर त्या गावामध्ये एक पोलीस चौकी असते. तर त्या पोलीस चौकीचं मेन उद्देश काय की त्या गावावर सुव्यवस्था, शासन करणे, जिथे शांतता राखणे. म्हणजे त्या पोलीस स्टेशन वरून तिथं पूर्ण कामकाज चालतं, राईट. पोलीस स्टेशन वरून पूर्ण त्या गावावर देखरेख करण्यात येते, कारण CCTV वगैरे असतात, प्रशासकीय यंत्रणा. जसं की उदाहरणार्थ तुमच्या स्कूलवर देखरेख एक प्रिन्सिपलच्या हेड ऑफिस वरून करण्यात येते. तसंच संपूर्ण महाराष्ट्रावर देखरेख करण्यासाठी, सर्व कारभार सुरळीत चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी प्रशासकीय विभागाची नेमणूक करण्यात येते. आता या महाराष्ट्र किती मोठा आहे,
राईट. तर एवढा सगळं महाराष्ट्रावर देखरेख कुठून कुठून करण्यात येते? एकट्या राजधानी मुंबईवरून करण्यात येते का? नाही. तर महाराष्ट्रावर देखरेख करण्यासाठी 2017-18 जो आर्थिक सर्वेक्षण पाहणी झाली होती, 2017-18 मध्ये जो इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक सर्वेक्षणला काय म्हणतात? इकॉनॉमिक सर्वे. मी प्रत्येक शब्दाचा इंग्लिश मधून अर्थ सांगायलो, कारण तुम्हाला असं वाटू नये की बाबा मी 11वीला इंग्लिश मधून कॉमर्स का घेतलं नाही. असं काहीच नाहीये. इंग्लिश घ्या, मराठी घ्या, ऍट द एंड तुम्ही किती अंडरस्टँडिंग करता ते महत्वाचं आहे. आर्थिक सर्वेक्षणला मी तुम्हाला काय सांगितलं होतं? इकॉनॉमिक सर्वे जो 2017-18 मध्ये झाला होता, त्याच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये जे प्रशासकीय विभाग आहेत, सर्वात पहिला प्रमुख विभाग मुंबई, त्यानंतर पुणे, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अँड नागपूर असे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. राईट. काय सांगण्यात आलेलं आहे की मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर असे 6 महसूल विभाग असून त्यामध्ये 36 जिल्हे समाविष्ट आहेत. म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागाला 6 जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला असं तुम्ही गृहीत धरू शकता. राईट. कमी जास्त सुद्धा असू शकतात. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की 36 जिल्हे समाविष्ट आहेत आणि 6 महसूल विभाग समाविष्ट आहेत. 6 मध्ये कोणते कोणते येतात? पुणे, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. डन. त्याच्यानंतर आता काही गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहेत, ते व्यवस्थित चेक करा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आज जो पहिला पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. बघा, आता आपल्या महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे, जी आपल्या महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, त्याचे काही इम्पॉर्टंट फीचर्स, प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला डिस्कस करायची. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राबद्दल चर्चा करतात सेंट्रल म्हणजे दिल्ली पातळीवर म्हणा किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड, जेव्हाही महाराष्ट्राचं नाव येतो त्यावेळेस हे काही गोष्टी हायलाइट केल्या जातात. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत चेक करा. सर्वात पहिला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. महाराष्ट्राची जी पॉप्युलेशन आहे, राईट, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग आता असं म्हणल्याबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतात की सर, महाराष्ट्राची लोकसंख्या ही देशाच्या पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची आहे, मग सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? करंट सिच्युएशन मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश. तब्बल 19 कोटी उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. ही जनगणना 2011 मध्ये झाली होती. भारतामध्ये जनगणना जी आहे ते दर 10 वर्षानंतर केली जाते. करंट सिच्युएशन मध्ये जिकडे तिकडे तुम्हाला 2011चे आकडे दिसतील, बट आता येणाऱ्या 2021 मध्ये जनगणना झाली नव्हती. लॉकडाऊन मुळे, कोरोना सारख्या सिच्युएशन मुळे जनगणनेला स्थगिती देण्यात आली होती. बट आता येणारी जी जनगणना आहे ती 2031 मध्ये होईल. बट तत्पूर्वी काही आकडेवारी सरकारने साजरी केलेली आहे. तर करंट सिच्युएशन मध्ये 2011 मध्ये भारताची लोकसंख्या जी आहे ते 120 कोटी होती. बट 2021 किंवा 2024 मध्ये सुद्धा आजच्या करंट परिस्थितीला सुद्धा म्हणा 24-25 मध्ये भारताची जी लोकसंख्या आहे ते ऑन पेपर 140 कोटी आहे. राईट. भारत त्याची लोकसंख्या 140 कोटी आहे. 40 ते 145च्या दरम्यान आहे. चीन आणि भारत थोडस शर्यत चालू आहे, कधी इकडे जास्त कधी तिकडे जास्त होते. बट 2031 मध्ये जेव्हा लोकसंख्या जनगणना केली जाईल, सेन्सस होईल इंडियामध्ये, त्यावेळेस भारताचा क्रमांक अग्रेसर असेल, याच्यावरून कळतेच. ओके, डन. 2011 मध्ये भारताची महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख होती, जे की करंट सिच्युएशन मध्ये अराउंड 15 ते 16 कोटी पर्यंत महाराष्ट्राची जनगणना गेलेली आहे. इथं आपल्याला फक्त विचार महाराष्ट्राचा करायचा आहे, भारताचा नाही. ओके, बट उत्तर प्रदेश सुद्धा भारतातलाच एक गणराज्य आहे, एक राज्य आहे, त्याच्यामुळे नंबर 1 ला उत्तर प्रदेश येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत नंबर येतो. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य आहे. बघा, आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे की जिओग्राफिकल एरिया वाईज, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र जे आहे भारतातलं तिसरं सर्वात मोठं राज्य आहे. की महाराष्ट्राचं जो क्षेत्रफळ आहे 3,00,000
3.8 लाख चौरस किमी क्षेत्रफळ आहे. राईट. आता 3.8 लाख चौरस किमी क्षेत्रफळ तुम्हाला तर काही मोजायचं नाही, बट फक्त लक्षात ठेवा 3.8 लाख चौरस किमी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. मग आता महाराष्ट्राचा नंबर कितवा आला? प्रत्येक बाबतीत लक्षात घ्या. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा नंबर, एक नंबरला उत्तर प्रदेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा नंबर. आता भौगोलिक क्षेत्रफळ जॉग्राफिकल एरिया वाईज जर पाहायला गेलं तर सर्वात पहिला कोणाचा नंबर येतो? तर सर्वात अगोदर नंबर येतं राजस्थानचं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हा सर्वात मोठा आहे, बट राजस्थानची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जरी राजस्थान मोठा असला तर राजस्थानचा एक बऱ्यापैकी पार्ट वाळवंटामध्ये ग्रस्त असल्यामुळं वाळवंटामध्ये राहणं सर्वसामान्य नागरिकांना पॉसिबल नाही. ओके, एक नंबरला येतो राजस्थान, दुसऱ्या नंबरला येतो उत्तर प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतो आपला महाराष्ट्र. राईट. हे असे छोटे छोटे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरं पॉइंट इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले असून 45.20% लोक नागरी भागात राहत असतात. म्हणजेच काय, महाराष्ट्राचं जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचा एरिया आहे, असं नाही की बाबा बऱ्यापैकी एरिया जंगलग्रस्त आहे किंवा मोठ्या प्रमाणावर एरियामध्ये वाळवंट सारख्या आहेत, असं काही नाहीये. महाराष्ट्राबद्दल जर डिस्कशन किंवा चर्चा करायला गेलं तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की 45% लोक हे नागरी भागात राहतात. म्हणजेच काय, महाराष्ट्राचं नागरीकरण झालेलं आहे. आता नागरीकरणला इथे एक शब्द लिहून घ्या, अर्बनाइज. अर्बनाइज म्हणजेच काय की एकूण लोकसंख्यापैकी 45.20% जे लोक आहेत ते शहरी भागात राहतात, बाकी सर्व ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातील लोक राहतात. त्याच्यानंतर चौथा पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जनगणना 2011 मध्ये जेव्हा झाली होती तर महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर, ज्याला आपण म्हणतो सेक्स रेशो, राईट, लिंग गुणोत्तर नुसार, आता इफ इन केस तुम्हाला जर कोणी विचारलं तर ऑब्व्हियसली तर तुम्ही सांगताच, राईट. फॉर्म वगैरे भरत असताना तिथं सेक्स, SCX सेक्स लिहिलेलं असतं एक तर, किंवा काही ठिकाणी जेंडर लिहिलेलं असतं. आता महाराष्ट्रातले लोक स्टुडंट ऑकवर्ड होतात, त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं, बट सेक्स किंवा जेव्हा जेंडर येतं एक तर तिथं फिमेल किंवा मेल लिहावं लागत असतं, किंवा बायसेक्शुअल किंवा ट्रान्सजेंडर तिथे तुम्ही लिहू शकता. LGBT कॉलम तिथं असतं. ओके, तर आता जेव्हाही लोकसंख्याबद्दल डिस्कशन येते मग त्याच्यामध्ये कॅटेगराईज करण्यात येते की बाबा फिमेल्स किती आहेत, मेल्स किती आहेत, ट्रान्सजेंडर्स किती आहेत, राईट. तर अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये दर 1000 पुरुषामाग 929 स्त्रिया आहेत. बरोबर आहे. तसं जर पाहायला गेलं तर जे सेक्स रेशो आहे किंवा लिंग गुणोत्तर आहे ते महाराष्ट्रापेक्षा असे अनेक राज्य आहेत जिथं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते. म्हणतात ना की बाबा लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत किंवा मुलीच नाहीयेत, तर ते ह्याच्यामुळं, कारण महाराष्ट्राचा जो सेक्स रेशो आहे तो खूप कमी आहे. दर 1000 पुरुषांमागे फक्त 929 स्त्रिया आहेत. प्रत्येकांचं लग्न एकमेकांसोबत लावून जरी दिला तर 70 जे लोक असतील ते बॅचलरच राहणार आहेत. बट असं होत नाही, प्रत्येकाच्या नशिबामध्ये कोणी ना कोणी असते, त्यामुळे रिलॅक्स राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की दर 1000 पुरुषांमाग 929 स्त्रिया आहेत. आता सर जनगणना ही दर 10 वर्षानंतर होते, राईट. मग आपल्या पुस्तकात 2011 ही एवढी जुनी आकडेवारी काय? रिझन तेच आहे की 2021 साली, म्हणजे 11च्या 10 वर्षानंतर 21 साली जनगणना झाली नव्हती, कोरोना सारखी परिस्थिती होती, त्यामुळे स्थगिती देण्यात आली होती. नेक्स्ट जनगणना जी होईल ती 2031 मध्ये होईल. मग तुमच्या सिलेबस मध्ये सुधारित आकडेवारी येऊन जाईल. सध्या पुरतं अभ्यासासाठी हीच आकडेवारी डोळ्यापुढे ठेवायची. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचा दर, साक्षरता कशाला म्हणतात? ज्याही लोकांना लिहिता वाचता येते, राईट, त्यांना साक्षर असं म्हणतात, लिटरेट पीपल असं म्हणतात. आता लिटरेसी रेशो जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 82.3% आहे लिटरसी. म्हणजेच काय की जर 100 लोकांचा जर ग्रुप जमा केला तर त्या 100 पैकी तुम्हाला 82 जण
हे सुशिक्षित दिसतील, ज्यांना लिहिता वाचता येईल 18 जे आहेत ते स्टील अंगुठा छाप दिसतात 2011 नुसार. आता परिस्थिती वेगळी आहे सर. जनगणनेचं लिटरसी जर रेट पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे सर्वात 82.3% आहे. ओके, मग सर सर्वात जास्त लिटरसी कोणत्या राज्यात आहे? तर साक्षरतेचा दर 94% इतका जास्त केरळ राज्यात आहे. राईट, केरळ राज्यात आहे. डन. त्याच्यानंतर 6वं पॉइंट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक पाहणी. आता हे बघा थोडंसं, जनगणना ही एकच नाही, जनगणनेच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी अनेक गोष्टी मोजल्या जातात. राईट, जे की CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन मार्फत मोजमाप करण्यात येते. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन GSDP, ज्याचं फुल फॉर्म आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. GSDP चा फुल फॉर्म लिहून घ्या, GSDP, ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जाते फुल फॉर्म ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथे देण्यात आलेला आहे SPCI. आता SPCI चा फुल फॉर्म काय? स्टेट पर कॅपिटा इन्कम. चला, हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. या पॉइंट मध्ये एक्झॅक्ट त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बघा. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इकॉनॉमिक सर्वे जो 2016-17 ला झाला होता, आर्थिक पाहणी म्हणजेच इकॉनॉमिक सर्वे, इतर राज्यांच्या तुलनेत, आता महाराष्ट्र व्यतिरिक्त जेवढेही राज्य भारतात आहेत त्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं जे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन आहे, तुम्हाला 12वीला एक चॅप्टर आहे नॅशनल इन्कम, त्याच्यामध्ये GDP, GSDP किंवा NDP, NNP बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. त्याबद्दल आता ऍट दिस मोमेंट थोडक्यात माहिती सांगायचं असेल तर GDP म्हणजेच काय की महाराष्ट्राची जी सीमारेषा आहे, राईट, या महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अंतर्गत जेवढ्याही वस्तूचं उत्पादन व्हायले, ते चिप्सचे पॅकेट असू दे, दुधाचे पॅकेट असू दे, वॉटर बॉटल्स असू दे, आटा बॅग्स असू दे, शॅम्पूचे पॅकेटचं उत्पादन असू दे, कोणत्याही गोष्टीचं प्रोडक्शन असू दे, उत्पादन, या सर्वांची बेरीज केली जाते आणि सर्वात जास्त उत्पादन कोणत्याही प्रोडक्ट असू दे, टीव्ही रिपेअरिंगचा असू दे, उत्पादन समजू शकता ना, निर्मिती, प्रोडक्शन, चिप्सचे पॅकेट, सर्व गोष्टी जे तुम्ही पॅकेज असं बघता, सॅनिटायझर असतील, शॅम्पूज असतील, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असेल, सगळ्याच गोष्टीचं उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे 2016 आणि 17च्या तुलनेमध्ये. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे साईडला, मुंबई साईडला अनेक IT कंपनीज आहेत, या सर्वांनी मिळून, आणि MIDC एरिया सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातून वस्तूचं उत्पादन होऊन इतर राज्यात निर्यात केलं जातं. जसं की आता काही काही वस्तू आहेत, जसे की गहू असेल तर पंजाबवरून गहू महाराष्ट्रामध्ये आयात केली जाते, राईट. बट संत्री असेल, द्राक्ष असतील किंवा चहा असेल, स्ट्रॉबेरी असेल, महाराष्ट्रातून निर्यात केली जाते इतर राज्यामध्ये. चहा हा आयात केला जातो, कुठून? आसामवरून किंवा उटीवरून आयात केला जातो. बट अनेक गोष्टी महाराष्ट्रातून निर्यात केल्या जातात. का? कारण महाराष्ट्राचं GSDP इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ओके, डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे की दरडोई उत्पन्न, ज्याला SPCI सर्वाधिक आहे, म्हणजे काय? स्टेट पर कॅपिटा इन्कम, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचं उत्पन्न जर पाहायला गेलं तर इतर राज्याच्या तुलनेत जास्त. आता साधं सिंपल लॉजिक आहे, ज्या राज्याची GDP जास्त त्याचं SPCI सुद्धा काय असेल? ऑब्व्हियसली जास्त असेल. म्हणजे महाराष्ट्राचं उत्पन्न जे आहे ते इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त महाराष्ट्राचं उत्पन्न आहे. डन. त्याच्यानंतर 7वं पॉइंट काय सांगण्यात आलं? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. आता महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे याचे काही फीचर्स आहेत ते पुढील प्रमाणे तुम्हाला सांगण्यात आलं. जसे की विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, ज्याला काय म्हणलं जातं? नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
त्याला म्हटलं जाते नॅचरल रिसोर्सेस. आता महाराष्ट्रामध्ये जे आहे ते नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे इतर राज्याच्या तुलनेत. असेल बाकी राज्यामध्ये पण त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळं एक महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ते सुधारित आहे. त्याच्यानंतर कुशल मनुष्यबळाची उपलब्धता. बघा आता उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20 लाख आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या करंट सिच्युएशन मध्ये 14-15 लाख आहे. बट लोकसंख्या डझंट मॅटर. त्याच्यापैकी स्किल्ड मॅन पॉवर किती आहे, कुशल कामगार किती आहे हे महत्वाचं आहे. सपोज एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि एका वर्गामध्ये 20च विद्यार्थी आहेत. बट त्या 20 विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचता येते, कम्प्युटर कोर्सेस केलेले आहेत, सर्व गोष्टी एकदम परफेक्ट आहेत आणि या 100 जणांमध्ये एकालाही येत नाही. मग कोणाची प्रोग्रेस होईल तर त्या 20 जणांची होईल. राईट. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत जे मनुष्यबळ आहे ते स्किल्ड आहे. राईट. कुशल कामगार आहे. प्रत्येकानं प्रत्येकाचं काम जमतं. त्यामुळे सुद्धा महाराष्ट्राचं एक बेनिफिट इथं आहे. त्यानंतर अद्ययावत तांत्रिक सुधारणा. आता अद्ययावत तांत्रिक सुधारणा म्हणजेच काय की जे टेक्नॉलॉजी आहे ते एकदम महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञान जे आहे ते विकसित तंत्रज्ञान आहे. इंडस्ट्रियल एरिया बघा, आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठे मोठे मशिनीच्या सहाय्याने उत्पादन केल्या जातात. राईट. मोबाईलचे मोठे मोठे टावर्स आलेले आहेत, मोठे मोठे डॅम्स वगैरे उभारणी महाराष्ट्रामध्ये होत आहे. अनेक ठिकाणी जो तंत्रज्ञान आहे इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं कुठं ना कुठं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेजेस इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राला आहे. त्यानंतर विकसित पायाभूत सुविधा. आता कधी पण लक्षात घ्या, पायाभूत सुविधा म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय येतात, रस्ते आले, हायवेज आले, वाहतूक आलं, मेट्रो आली, राईट, वीज आलं. राईट. महाराष्ट्रामध्ये अडाणी पॉवर म्हणा, अदानी पॉवरचा म्हणा किंवा रिलायन्स पॉवर म्हणा, मोठ्याच्या मोठे प्लांट्स त्यांची उभारणी केलेले आहेत. रतन इंडिया पॉवर लिमिटेड नावाची सुद्धा एक कंपनी आहे ज्याचं नाशिकला आणि अमरावतीला 2 ठिकाणी पॉवर प्लांट्स वगैरे आहेत. म्हणजेच काय की महाराष्ट्राची जी पायाभूत सुविधा आहे इतर राज्याच्या तुलनेत कुठं ना कुठं कशी आहे, जास्त आहे. आणि सर्वात शेवटचा पॉइंट त्याने काय सांगण्यात आलेला आहे बघा, महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी कसं आहे, फेमस आहे. आता गुंतवणूक म्हणजेच काय, इन्व्हेस्टमेंट. अनेक मोठे मोठे जे कंपन्याज आहेत, फॉरेन कंपनीज जे आहेत ते महाराष्ट्रातल्या स्टार्टअप मध्ये, महाराष्ट्रातल्या कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. राईट. त्याच्यानंतर पर्यटन. आता जेव्हाही गोष्टी येईल पर्यटनाची, टुरिस्ट अट्रॅक्शनची, टुरिझमची, महाराष्ट्राचं नाव येते. जसं की आता महाराष्ट्रामध्ये फेमस पॉइंट, सर्वात लोक प्रथम विदेशी नागरिक जे आहेत ते सर्वप्रथम मुंबईला प्राधान्य देतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 ज्योतिर्लिंग आहेत, तिथून टुरिझमला जास्तीत जास्त पैसे मिळतात. पंढरपूरची सर्वात मोठी आषाढी कार्तिक एकादशी म्हणजे पायी यात्रा होते, ते सर्वात मोठं टुरिझम आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ केव्स आहेत, शिर्डीचं साईबाबा मंदिर आहे, अनेक गोष्टी आहेत, शक्तीपीठ आहेत, माहूरची रेणुका माता असेल, कोल्हापूरची अंबा लक्ष्मी असेल, महालक्ष्मी असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पर्यटन क्षेत्र आहेत, पर्यटन स्थळ आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याला ओळखल्या जाते. राईट. त्याच्यानंतर अनेक आता विविध सिटीचं नाव आहे जे की आता मी कमेंट करू शकत नाही, बट अनेक नाव आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्र जे आहे ते गुंतवणूकसाठी आणि पर्यटनासाठी आहे. त्याचबरोबर नवनिर्मिती आणि कौशल्य विकास. नवनिर्मिती आणि कौशल्य विकास म्हणजेच काय, नवनिर्मितीला तुम्ही क्रिएटिव्हिटी म्हणू शकता आणि कौशल्य विकासला स्किल डेव्हलपमेंट तुम्ही नाव देऊ शकता. हे क्रिएटिव्हिटी असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल, हे महाराष्ट्रासाठी इत्यादी लोकप्रिय आहेत. आता कौशल्य विकास म्हणजेच काय, तुम्ही जर पैठण साईडला जाताल तर पैठणची साडी ही खूप फेमस आहे, कौशल्य विकास आहे. नवनिर्मिती म्हणजेच काय की विविध गोष्टीची नवनवीन इनोव्हेशन्स असतील ते महाराष्ट्रामध्ये क्रिएट केल्या जात आहेत. ऑलराईट, डन. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी बघितल्यात. म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आपण डिस्कस केलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक विकास, आता महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे वैशिष्ट्य नंतर एक्झॅक्ट आर्थिक विकास मध्ये काय काय समाविष्ट होतो, म्हणजे भारताला कृषी प्रधान देश म्हटल्या जाते, तर त्या कृषी प्रधान देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे,
महाराष्ट्र त्याच्यामध्ये काय काय गोष्टी डेव्हलप करायला आहे. अनेक वेळा तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असाल की पुण्यावरून 35 पेक्षा जास्त मेट्रो IT कंपनीज आहेत ते दुसऱ्या राज्यामध्ये गेलेत. वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक मोठा प्रोजेक्ट होता ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक युवकांना रोजगार लागणार होतं, ते सुद्धा महाराष्ट्रामधून गुजरातला गेला. असे काय काय गोष्टी घडलेल्या आहेत याबद्दल माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भलेही तुम्ही एलिस बॅच जॉईन करा अथवा न करा, बट यूट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या कॉलेजेसमधून हा व्हिडिओ पाहत आहात त्याच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायचं, जेणेकरून आम्हाला कळेल. आणि मग नेक्स्ट टाइम तुमचं नाव आम्ही लक्षात ठेवून काही ना काही आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स गिफ्ट आम्ही तुम्हाला देऊ. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल आणि आवडतं ऍप्लिकेशन DA2 अकॅडमी. चढ बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. पुढचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, स्किप करायचा नाही. आणि OCM चे सुद्धा म्हणजे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापनचे सुद्धा व्हिडिओज मॅडमने ऑलरेडी टाकायला स्टार्ट केलेले आहेत. चेक करायचं आहे. OCM चा दुसरा किंवा तिसरा धडा चालू झालेला असेल. चढ बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.